पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या तालावर थिरकणारे पाय आणि मनात भरलेला उत्साह यामुळे आज नववर्षाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आलं। मुंबईतल्या मराठी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगाव उपनगरात नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक उपस्थित होते। मराठी भाषकांची मोठी संख्या असलेल्या गोरेगाव उपनगरात नववर्षाच्या स्वागताची सुरुवात कालपासूनच झाली होती। आज सकाळी पारंपरिक वेशभूषेत सजून आबालवृद्ध वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जमले होते। स्थानिक देवतांची पूजा अर्चना आणि आरती करून नववर्षाच्या स्वागत यात्रेला सुरुवात झाली। गोरेगावात 3 ठिकाणाहून स्वागत यात्रा सुरू करण्यात आली होती। भारत मातेची पालखी सोबत भजन मंडळ, ध्वजपथक, लेझिम पथक, घोडेस्वार, ढोल ताशांचं पथक असा लवाजमा सांभाळत विविध रस्त्यांनी या मिरवणुका फिरवण्यात आल्या। तरुण तरुणींसह ज्येष्ठ मंडळींचा समावेश मिरवणुकीत सर्वांचाच उत्साह वाढवत होता। की जिथे प्रत्येक मराठी माणूस सगळीकडनं एकत्र येतो आणि भरपूर मजा लुटतो आनंदाची। सर्वांना शुभेच्छा। ही वेगळेपणानेच आमची सुरुवात झाली आहे या गुढीच्या आपल्या शोभायात्रेपासून आणि आज आमच्या हिंदू धर्मातला आज पहिला दिवस आमचं नववर्ष चालू होतो। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। पूर्वी फक्त घरोघरीच गुढी उभारला जात असत, याला एक सामुदायिक रूप देण्यात आलेलं आहे आणि यामुळे एक समाजाची चेतना जागृत होईल असा अत्यंत सुंदर आणि मनापासून सगळ्यांनी सहभागी व्हावा असा कार्यक्रम आहे। जयप्रकाश नगरात या 3ही शोभायात्रा एकत्र आल्या आणि शोभायात्रेला महायात्रेचं स्वरूप आलं। चौकात चौकात तरुणींनी सादर केलेली तलवारबाजीची प्रात्यक्षिकं, लहानग्यांची लेझिमची प्रात्यक्षिकं आणि तरुणांची लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। 4 तासांहून अधिक वेळ चाललेल्या या शोभायात्रेचा समारोपही दुर्गादेवी मंदिरात देवीचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला। ही शोभायात्रा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातील मराठी भाषक मंडळी आज गोरेगावात आली होती। आपली मुंबई, गोरेगाव।